नमस्कार, मी पूर्ण स्वागत आहे आपल्या कुकिंग चॅनल मध्ये. सर्व खाद्यप्रेमींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे मस्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मँगो पेढे बनवत आहोत. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी झटपट होणारे आपण हे पेढे बनवूयात. अक्षय तृतीय आपला हा मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे त्या दिवशी भरपूर आपण शुभ कामे करतो. यासाठी आपल्याला पेढे तर हवेच ना, म्हणून आपण अगदी झटपट मस्त हे पेढे बनवूयात. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी तर 2 आंबे घेतलेत. हे आंबे मी छान 2-3 तास असे मस्त पाण्यात बुडवून ठेवले, जेणेकरून या आंब्याचा चीक जो असेल तो निघून जाईल आणि आंब्यातील उष्णता जरा कमी होईल. आणि आपल्याला हे आंबे छान मस्त 2 पाण्याने चांगले चोळून धुवायचे आणि आंबे घेताना छान असे गोडसर घ्या आणि केशरी रंगाचे घ्या, जेणेकरून आपल्या पेढ्यांना खूप मस्त असा रंग येईल आणि आपल्याला कुठलाच एक्स्ट्राचा रंग घालायची गरज पडणार नाही. इथं मी बघा 2 मस्त छान असं रसरशीत पिकलेले 2 आंबे घेतलेले आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर आंब्याचा रस काढून घेऊया. त्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीनेच काढूया. सगळ्यात अगोदर आपण आंब्याचा रस छान असं मस्त लूज करून घेऊयात. देठाचा भाग आपल्याला लगेच काढायचा नाही. आंब्याचा रस छान असा मोकळा करून घेतला की मग आपल्याला हा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी सगळ्या साईडनी आंब्याचा रस छान मस्त मोकळा करून घेतलाय. आता आपल्याला हा रस एका वाटीत काढून घ्यायचा. सगळ्यात अगोदर देठाचा भाग काढून टाका आणि मग आपल्याला हा रस एका वाटीत काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आंबा छान मस्त पिकलेला आहे आणि आंब्याचा रंग पण खूप सुरेख आहे. आपल्याला इथे पेढ्यांमध्ये कुठलाच रंग वापरायचा नाही. अगदी सुरेख आपल्याला या आंब्याच्या रसामुळेच आपल्या पेढ्यांना खूप छान कलर येणार आहे. दोन्ही पण आंबे मी याच पद्धतीने पिळून घेतलेत आणि कोळीचा भाग काढून टाकलाय. आता आपल्याला आंब्याचा रस आपल्याला थोडासा अजून छान मस्त एकसारखा हवा म्हणून मी हा जरा मिक्सरला फिरवून घेते छानपैकी, म्हणजे आपला रस मस्त एकदम छान होईल. तुम्ही बघू शकता मी मिक्सरला या प्रकारे अगदी मस्त छान स्मूथ करून घेतलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये आता सगळं साहित्य मोजून घालायचंय. एक कढई मी ते गरम करायला ठेवली आहे. आता या कढईमध्ये मी 1 कप भरून आंब्याचा रस घेतलाय. तुम्ही कुठल्या पण एक वाटी किंवा कपाने हे सगळं साहित्य मोजून घ्या आणि गॅसची फ्लेम सध्या आपल्याला कमीच ठेवायची आणि शक्यतो आपल्याला इथे नॉनस्टिकच भांडं वापरायचं, जेणेकरून आपल्याला काही तळायला चिकटणार नाही आंब्याचा रस. आता इथे आंबे गोड असल्यामुळे मी तर साखरेचं प्रमाण पण कमीच घेतलंय. आता मी इथं पाव कपच साखर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त साखर घालायची पण आपल्या इथं गरज पडत नाही. आंबे जर गोड असेल तर, आंब्याचं जर आंबट असेल तर तुम्हाला थोडी साखर जास्त घालावी लागेल. आता इथे घालायचं 1 छोटा चमचा भरून साजूक तूप, जेणेकरून आपले हे मिश्रण खाली तळायला चिकटणार नाही आणि आपल्या ज्या पेढ्या आहेत त्या खूप छान मस्त चमक येईल. त्यानंतर आपण ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने आपल्या इथं पाव कप दूध घ्यायचं. खूप जास्त दूध घालू नका, पाव कप दूध अगदी पुरेसं होतं. आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि साखर आपल्या या आंब्याच्या रसामध्ये पूर्णपणे छान विरघळून घ्यायची, जेणेकरून आपण पेढे खाताना आपल्याला साखर अशी चरचर लागायला नको, म्हणून आपल्याला आधी साखर छान या मिश्रणामध्ये विरघळून घ्यायची. सगळं छान एकजीव झालं की आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची. हाय फ्लेमवर आपल्याला हे छान मस्त विरघळून घ्यायचंय. मस्त एकसारखं तुम्ही मिक्स करत राहा. तुम्ही बघू शकता तर आपल्याला ते छान मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी ज्या कपाने आंब्याचा रस मोजला त्याच कपाने इथे मी 1 कप मिल्क पावडर पण मोजून घेतलेली आहे, वाटीत काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मिल्क पावडर सगळी त्याच्यात घालायची. आता ही मिल्क पावडर आपल्याला छान या आंब्याच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायची एकसारखी. आपल्या ह्या मिश्रणाच्या बिलकुल गाठी होता कामा नये. एकदम छान जो चमचा घेतला आपण त्या चमच्याने छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडेसे दाबून, म्हणजे आपल्या ह्या मिल्क पावडरच्या गाठी होणार नाहीत. इथे मी अजून पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी थोडेसे काजू बदामाचे पावडर घेतले तरी चालेल, जर तुम्हाला अजून मिल्क पावडर नको असेल तर. पण मला प्युअर आंब्याचेच पेढे बनवायचे होते म्हणून इथे मी ड्रायफ्रूटचा बिलकुल वापर केलेला नाही. मग 1.25 कप आपल्याला 1 कप आंब्याच्या रसासाठी आपल्याला 1.25 कप मिल्क पावडर लागते. आता आपल्याला हे तुम्ही बघू शकता छान मस्त मिक्स झाली आपली मिल्क पावडर. आता आपल्याला इथे अजून 1 छोटा चमचा भरून इथे आपल्याला साजूक तूप घालायचंय. चला, म्हणजे आपण टोटल 2 चमचे इथे आपण छोटे 2 चमचे साजूक तूप वापरलं आहे. आता तूप घालून पण आपल्याला हे मिश्रण छान हाय फ्लेमवर छान मस्त मिक्स करायचं. जोपर्यंत आपल्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत छान मिक्स करत राहायचंय. 9-10 मिनिटात आपल्याला हे मिश्रण छान तयार होतं. पण याला सतत छान असं ढवळून घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं. तुम्ही पण या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हे पेढे नक्की करून बघा. आपल्या हाताने जे आपण बनवतो त्याची चवच वेगळी असते, कारण आपण इथे सगळं सामान चांगल्या क्वालिटीचंच वापरतो. मिल्क पावडर असो, आंबे असो, जे काही कुठलं सामान आपण याच्यात वापरतो अगदी चांगल्या क्वालिटीचं असतं. तेव्हा तोपर्यंत आपल्या इथं
छान मिश्रणचा गोळा तयार झाला. गॅस इथे मी बंद केलाय आणि 1 चमचाभर आता इथे मी वेलची पावडर घातली. तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होता आणि पूर्ण कढई हे मिश्रण सोडते. म्हणून आपल्या इथे आपल्याला असं समजायचं आपलं मिश्रण छान तयार आहे. चला आता आपल्याला हे इथे मी गॅस बंद केलेला आहे, लक्षात ठेवा. आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचंय. आता मी हे मिश्रण छान मस्त पंख्याखाली थंड होऊन देणार आहे. आता जर तुम्हाला ओलसर वाटत असेल जसं जसं वेळ जाईल तसं हे मिश्रण थंड होईल, तसं तसं मिश्रण आपलं घट्ट होईल. आता हे छान पंख्याखाली मस्त थंड होऊ द्यात, मग आपण याचे पेढे बनवायला घेऊयात. आता मिश्रण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी थंड झालं आणि घट्ट पण झाले. अजून थोडंसं ओलसर आहे, तर मी त्याचे पेढे बनवून घेणार आहे. लगेच हाताला थोडंसं अगदी टेंबरच तूप लावून घ्यायचे, खूप जास्त पण लावायचं नाही. छोटासा गोळा तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते पेढे बनवून घेऊ शकता. तुम्ही ते छोटासा गोळा घेतलाय, तुम्ही बघू शकता अगदी कितका सुंदर आपल्या पेढ्यांना रंग आलाय की. आणि आता इथे थोडंसं मी डेकोरेशनसाठी थोडंसं केसर लावून घेणार आहे, जेणेकरून आपले पेढे अजून छान दिसतील. आपल्या पेढ्यांना खूप छान केशरी रंग पण आलाय आणि अजून केशर लावलं की अगदी छान उठून दिसणार. म्हणून मी ते थोडंसं केशराच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तुम्ही ड्रायफ्रुट्स पण लावू शकतात किंवा प्लेन पण ठेवू शकतात, काय हरकत नाही. मी सगळे इथे पेढे बनवून घेतलेत. आपल्या घेतलेल्या मिश्रणामध्ये 21 पेढे माझे बनून तयार आहेत. आता बघा हे पेढे अजून 1-1.5 तासाने सेट झाले, पण पेढे सेट होईपर्यंत सगळे सेट होईपर्यंत एवढेच पेढे माझे शिल्लक राहिलेत. तो मी तोडून दाखवते. बघा आपले पेढे मार्केटपेक्षाही सुंदर म्हटले तरी इतके सुंदर आपले पेढे झालेत की तोंडात टाकताच विरघळणारे आपले पेढे मस्त मऊसूत बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.